राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे खऱ्या अर्थानं राष्ट्रनिर्माते होते। त्यांच्या ग्रामगीतेतील विचार आजही सातत्यानं युवकांना प्रेरणा देत असल्याचं प्रतिपादन ओतूर येथील अण्णासाहेब वागिरे महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर नंदकिशोर उगले यांनी केले। तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळ आणि शकुंतला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव ढमढेरे येथील साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयात आयोजित साहेबराव शंकरराव ढमढेरे स्मृती व्याख्यानमालेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना डॉक्टर उगले बोलत होते। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अर्जुन मुसमाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। शिक्षण प्रसारक मंडळ आणि विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश बापू ढमढेरे, शकुंतला फाउंडेशनच्या अध्यक्षा शोभाताई महेश बापू ढमढेरे, उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर पराग चौधरी, व्याख्यानमालेचे समन्वयक डॉक्टर दत्तात्रय वाबळे, बहिशाल शिक्षण मंडळच्या केंद्र कार्यवाह डॉक्टर संभाजी शिंदे आदी यावेळी उपस्थित होते। साहेबराव अण्णा शंकरराव ढमढेरे स्मृती व्याख्यानमालेचं यंदाचं हे 7वं वर्ष आहे। प्राध्यापक डॉक्टर राहुल जगदाळे यांनीही यावेळी मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून अभिजित मराठी भाषा या विषयावर आपले मनोगत व्यक्त करताना मराठी भाषा ही बोलीभाषा ज्ञानसंपन्न आणि समृद्ध असल्याचं, प्रभावी अभिव्यक्तींचे मातृभाषा ही प्रमुख साधन असल्याचं त्यांनी सांगितले। मराठीमध्ये व्यापक आणि विपुल अशी ग्रंथसंपदा असून युवकांनी सातत्यानं वाचन करणं गरजेचं असल्याचं डॉक्टर जगदाळे म्हणाले। विविध पंथ संप्रदाय आणि समृद्ध अशी परंपरा असलेली आपली मराठी भाषा असून तिचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रत्येकानं आपापली जबाबदारी निभावणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.